आणि मोठ्या मॅच मध्ये आता बघूया ग्रुप शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये आपण आहोत, जिकडे ग्रुप सी ला सुरुवात झाली. चला दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. JKCC अर्नाला, त्यानंतर ओमसाईच्या. आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा कोणी असेल एक्स्ट्रा खेळाडू. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला प्रणय म्हात्रे नॉन स्ट्राइक एंडला, सौरभ रेडीच पहा मागील 2 स्पर्धेमध्ये चर्चेत असलेला खेळाडू, नालासोपारा नगरीमध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये होता. असा प्रणय मात्र स्ट्राइक एंडला आहे, नॉन स्ट्राइक एंडला सौरभ रेडीच. आणि पहिलं षटक घेऊन नेहमीच आपल्याला दिसत आहेत मिस्टर कल्पक सज्ज होते. ऑल सेट. ग्रुप सी मधील दुसरी मॅच. पहिला बॉल कट केला चेंडूला सिंगल साठी. पहा धावांचा श्रीगणेश होतोय. आता या मॅचला पाहता पाहता खूप मजा येणार आहे. 2 संघ समोरासमोर आहेत नशवलेला. मागील 2 मॅचचा जर ग्राफ पाहिला नालासोपारामध्ये दोन्ही संघ स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धेमध्ये एका स्पर्धेत लंबोदर चषक मध्ये आणि त्यानंतर JKCC अर्नाळा संघ त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला होता. तिकडून समोर नालासोपारा चषक ही स्पर्धा आली, त्यावेळेला सुद्धा फायनल मध्ये असताना थोडासा पराभवाचा सामना करावा लागला होता. समोर तेजस सलूनचा संघ होता. आता या सर्व तिकडून ज्या गाड्या आहेत त्या आता आपल्या गावामध्ये आल्यात, या नवापूर नगरीमध्ये दाखल झाल्यात. आणि दाखल होत असताना 16 संघादरम्यान ही स्पर्धा जी आयोजित केली गेली दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्यामध्ये आपण आहोत. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा, जिकडे सी ग्रुप मध्ये आहे आपण आहोत. हलक्या हाताने ट्राय केलं चेंडूला, पुन्हा एकदा तेच घडले सिंगल साठी. पहा सुरुवात आता कशा प्रकारे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला. 4 धावा फलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि यशवलेला कल्पक पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केलाय पुन्हा एकदा तेच घडलंय. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगल साठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 5 धावा. शेवटचा चेंडू, शेवटचा आणि अंतिम चेंडू, जिकडे आतापर्यंत 5 धावा फलकावरती. सुरुवात दोन्ही संघाकडून आतापर्यंत चांगली आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केलाय पुन्हा तोच फटका एक्झिक्यूट सिंगल साठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 धावा फलकावर. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. आता अशा प्रकारचे आव्हान म्हणजे पॉवर प्ले घेतला गेलाय. आता आमचा डीजे मयूर कुठल्या क्षणाला काय करेल त्याचा कळायला मार्ग नसतो. मैदानाच्या आतमध्ये जर जणू एखाद्या चौकार, एखादी चूक, एखाद्या आमचे ऑफिशियल पंच, या सर्व गोष्टी पाहता सर्वात पहिला ऑन होणारा आमचा डीजे मयूर आहे. पहा पॉवर प्ले घेतला गेलाय. आता 38 सर्कल मध्ये एक खेळाडू येणार आहे. तिकडून आता पहा 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सर्वांच्या नजरा या मॅच वर आहेत, कारण या ग्रुप सी मधून दुसरी मॅच जी आपल्या भेटीला आले JKCC अर्नाळा संघासमोर ओमसाईच्या बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राहुल पुलेकर नवीन गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक मार्गस्थ. पॉवर प्ले ऑन. आणि आता पॉवर प्ले ऑन असताना ऑल सेट. पहिला बॉल कट केलाय चेंडूला पाठवलं सिंगल साठी. पहा इकडून माहित आहे, इकडून आता किती धावांपर्यंत पोहोचायचं हे सुद्धा माहिती आहे दोन्ही बॅटरला. मागील 2 स्पर्धेचा ग्राफ जर पाहिला तर JKCC अर्नाळा संघ जबरदस्त फॉर्म मध्ये. लंबोदर चषक मध्ये चॅम्पियन. मागील स्पर्धा जर पाहिली नालासोपारा चषक मध्ये थोडे डिफेंड झाले होते तेजस 11 या संघासमोर. परंतु सर्वांच्या नजरा आता या दोन्ही संघ. ओ बीट. आता अशा प्रकारचे चेंडू आतमध्ये आल्यानंतर चर्चा होणार. चला 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आत आणि प्रणील वायडा यांच्याकडून पारितोषिक आले. प्रत्येक चौकारासाठी प्रणय म्हात्रे आणि सौरभ यांच्या प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचे पारितोषिक प्रणील वायडा यांच्याकडून असणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न समोर खेळला गेला. सँडी आहे. मग काय घडलंय? कॉल का नाहीये?
आता चर्चा तिकडे होते, परंतु कोणाला मैदान सोडावं लागलंय? मोठ्या विकेटचं पतन. येस, मोठा मासा हातामध्ये गेलेला आहे. थँक्यू. पहा आता हे गाणं सुचणार तरी कोणाला? कुठून काय सुचतो कळायला मार्ग नाहीये. परंतु इकडे कॉल होता की नव्हता यावर सुद्धा चर्चा. परंतु मोठ्या विकेटचं पतन. जो खेळाडू मागील 2 स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये होता त्याला धावचीच्या रूपाने बाद व्हावं लागलंय. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता, विसरून चालणार नाहीये. परेश देवबावकर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. समोर ठेवण्याचा प्रयत्न वेगाने गेलाय सिंगलसाठी. पहा पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत सक्सेसफुल ठरलंय. 3 धावा आल्यात, 1 गडी बाद. महत्वाचा गडी बाद झालाय. 9 धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 1 गडी बाद. जय केसीसी हरणारा संघ प्रथम बॅटिंग करत असताना ओ बॅटची एज की काय अपील करतायत. हा इकडे इकडे समोर कुठे पाहिलंय कोणी समोर पाहिलं नाही. परंतु समोर आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला, पण त्वरित लगेचच तडंपारला रेफर केलंय. आता या बॉक्समध्ये नयनची डोकेदुखी वाढल्यात. आता नयनचे हात का थरथरतायत ते कळायला मार्ग नाहीये. सर्व गोष्टी पाहिल्या तर आमच्या डीबी नेटवर्कवर. येस, डीबी नेटवर्कची चर्चा सुद्धा अंदाजच्या हंगामामध्ये झाले. मयूर भरपूर झाले. त्यांची ताकद, त्यांची मेहनत, त्यांची क्वालिटी या 3 गोष्टी एकत्रित करताना ज्या प्रकारचं काम डीबी नेटवर्कची ऑनर आणि संपूर्ण टीमने केलंय ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. या ऑफिशियल पंच या. तेजस या. ज्वानी ऐन भरात आले, मस्त अंगुरीतात प्याले, मदनाची रूप सुंदरा, जणू इंद्राची अप्सरा, गुलजार लाग देखणी. येस, टॅक्यू डिझे. जो समोर निर्णय आला होता आणि त्या समोर निर्णय येत असताना तो 100 मार्क्स त्याला दिले आहेत आमच्या ऑफिशियल पंचाला. त्या पंचाचं नाव आहे गंभीर सर. पहा, गंभीर सरांना सुद्धा विसरून चालणार नाहीये. सध्याच्या घडीला नाही तर मागील कित्येक वर्ष झाले गंभीर सरांनी खूप मोठी प्रगती केली आमच्या ऑफिशियल पंच म्हणून. आणि गंभीर सरांचं डिसिजन चुकणं त्वरित नामुमकिन आहे. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन 10 धावा धावपलकावर, 1 गडी बाद. ओ स्लॉक स्लिप करायचा प्रयत्न केला तर ऑन साइडला सिंगल साठी. पहा 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धावपलकार. पॉवर प्ले सुद्धा संपलाय. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. प्याचे तालावर पेरण घातलाय पोरांचा नाचा या तालजाम आईलाय. दुर्वेचा विशाल दादा यो आलाय. कमलोलीचा रोशन दादा हो आलाय. चलगसनू तारपानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. चलगसनू तारपानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. जितके चेंडू येतात ना तितके आमचा डीजे मयूर गाणं शोधायला लागलाय. अभी कौन सा सॉन्ग लगाओ. रेडी आहे, सर्व रेडी आहे. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले संपला गेलाय. पॉवर प्ले सक्सेसफुल. कोणाकडून? ओम साईच्या. आता 2 असे खेळाडू आहेत. परेश जोबाकर सुद्धा मागील 2-3 स्पर्धेमध्ये फॉर्म मध्ये आलाय. ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. बेस्ट बॅटरचा खिताब सुद्धा जिंकला या खेळाडूने.
आता सर्वांच्या नजरा येणाऱ्या 2 षटकामध्ये आहेत. पहिला बॉल पाठीमागे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, राहुल त्या ठिकाणी आलाय, चेंडू खाली, तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 12 धावा दापलकर. इकडून जे KCC अर्नाळा संघ येणारे 11 चेंडू मी किमान किती पाहतोय? 25, 28, 30. आता या गोष्टींची चर्चा होणार. इकडून आता कमी 25, 28, 30 या 3 मधला कोणतरी चॉईस करावा लागणार आहे. ओ बॅकफुट. ओ इकडे काय घडलं? चेंडू गेला सीमार्ग पार, चौकार, 4 धावा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. थँक्यू डीजे मयूर. रामनवमीचा सण सुद्धा जवळपास आलाय, त्यासाठी सर्वांना आठवण करून देणारं सॉंग होतं. पहा कशा प्रकारे चेंडू अडवल्यानंतर कदाचित ते बॅनरला टच झाले होते राहुल, आणि अखेरकार तो चौका घोषित केला गेला. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, बॅकअप साठी राहुल येतोय. आता एखाद्या राहुलने या अगोदर चेंडू सोडला, परंतु दुसऱ्या बॅकअपसाठी राहुल आलाय. धावपलक इकडे सुद्धा सुरू आहे, धावा वाचवण्याचा प्रयत्न समोर सुद्धा सुरू आहे. 1-7, 17 धावा धावपलकावर. 2.3 चेंडूचा खेळ झाला गेलाय. स्लॉक स्लिप करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. 1-8, 18 धावा. पहा एखाद्या चौकाने थोडंसं धावपलक सुरू आहे. 1-8. आता मला वाटतं 25, 28, 30. आता किमान 28 तर 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच असणार. हो, शेवटच्याने अंतिम क्षणाला टॅप केलं होतं, कट केलं होतं, चेंडूला पाठवलं होतं सिंगल साठी. पहा शेवटचा अंतिम चेंडू आहे, तिसऱ्या षटक मार्गस्थ आहे. 1-9, 19 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा संदीप सँडी सज्ज होतोय. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला सिंगल साठी. पहा 3 षटकांचा खेळ संपलाय, जवळपास 20 धावा धावपलकावर. येणाऱ्या 6 मध्ये 25, 28 की काय हे येणारे कॅल्वेट सांगणार. पण या ऐकूया तुर्तास डीजे मयूरला, आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. रामनवमीचा सण आला हो आला, पालखा निघाल्या पायी आज शिर्डीला हो. रामनवमीचा सण आला हो आला. थँक्यू. पहा प्रत्येक गोष्ट आठवून देत आहेत. आता कालपासून पदयात्रेच्या पालख्या सुद्धा निघाल्यात साईबाबाच्या दरबारासाठी. पहिला बॉल ऑन साईडला, चेंडूला खेळला गेलाय सिंगल साठी. पहा आता इकडून येणाऱ्या 5 चेंडूमध्ये विकेट नाहीये. समोर एखादा डॉट विकेट, यावर चर्चा होणार. एखादा मोठा फटका समोर हवा आहे किमान या धावपालकापर्यंत पोहोचण्यासाठी. ऑन साईडला ओ क्रॅकिंग स्ट्रोक होता, परंतु धीरज येस ये हे तो नामुमकिन आहे. आजच्या दिवसामध्ये ऑन साईडला जर काय बॅनरच्या बाजूला सर्व खेळाडूने मॅग्निफिसंट एफर्ट लावल्यात, तिकडून एकही चौकार फार होऊन दिला नाहीये. मग ते कुठले पण खेळाडू असो. ऑन साईडला पुन्हा खेळायचा प्रयत्न. आता गडी बाद. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का. काढलं बोलवलं जणू साईला, ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आदल्या मला. थँक्यू चेतन कदम. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. बॅकफुटला जाऊन कट केलंय, ड्राईव्ह केलं चेंडूला, फेकी वेगवान उत्तर. येस, अजून एका विकेटचा बतन. फिंगर गॉन अप. सौरभ रेड्डी इज बॅक टू द पवेलियन. गॉन. पालखी घेऊन गेली त्यानं आदल्या मला. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का. थँक्यू. पहा नयन, मागील 2 षटकांचा ग्राफ जर पाहिला तर संपूर्ण खेळ बदलला गेलाय. तर राहुलच्या षटकामधून 3रं षटक, पॉवर प्लेचं षटक, आणि तिकडून आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये आता बॉल टू बॉलचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 22-22 शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. सुयोगचा हा चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल करायचा होता. चेतन कदम 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाहीये, एकापेक्षा अधिक काही नाही. 23 रन. शेवट लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. पहा चर्चा होते, चर्चा महत्वाची आहे, कारण इकडून एखादा चौकाराने 28 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार नाही, सिंगलने 25. आता चर्चा झाली गेली आणि सुयोग सुद्धा रेडी झालाय.
ऑन साईडला हलक्या हाताने पाठीमागे दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 24 धावा धावपलकर 25चं टार्गेट सेट केलं JKCC अर्नाळा संघाने ओम साई इच्छा या संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये या ऐकूया DJ मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. एक मिनिट मयूर थांबवतो, एक मिनिट. राजन रिसॉर्टचे ऑनर साहिल मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. आपणास विनंती आहे की आपण या मुख्य मंचावर दाखल व्हा. राजहंस रिसॉर्टचे ऑनर साहिल मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण मुख्य मंचावर येऊन स्थान बनवायचंय. पालघर जिल्ह्याची होती ती बावली, नाम पोशानी एके पोशीला नांगली. पालघर जिल्ह्याची होती ती बावली, पोशानी तिला पसंत केल्यावर पोशी हो फारच गालान हसली. मग काय झालं र? सांगतोस न पोशा हो नाचते, न पोशी हो नाचते, पोशा हो नाचते, न पोशी हो नाचते, न पोशा हो नाचते, न पोशी हो नाचते, न पोशा हो नाचते, न पोशी हो नाचते. टाकेव 25 धावांचा पाठलाग की बचाव मयूर. येणारे कालवेल सांगणार आहे. आता या लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज करण्यासाठी ते JKCC अर्नाळा संघाला प्रयत्न करावे लागणार आहेत. समोर प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट चौकार आला की अजून जमेची बाजू आहे. या सर्व गोष्टी एकत्रित पाहता सेकंड इनिंगला होते सुरुवात. ऑल सेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राहुल पोलेकर सोबत सिद्धार्थ राय. तर पहिलं षटक घेऊन मुन्ना सज्ज होतोय. ऑल सेट पहिला बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगलसाठी. पाहता या धावांचा पाठलाग करताना कोणाविरुद्ध कसं प्लॅन करायचंय आणि पाठलाग प्लॅन करत असताना कसे निर्धाव चेंडू, कुठून येणार विकेट, या सर्व गोष्टी आठवाव्या लागणार आहेत. चला साहिल दादा मेहर आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर दाखल व्हा. राजहंस रिसॉर्टचे ऑनर साहिल मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. सुस्वागतम. पहा 2 मध्ये 2 हे सुरुवात आहे. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा सिंगल साठी सुरुवात चांगली. इकडून एखादा चेंडू, एखादी धाव भरतीये आणि त्यांच्यासोबत नयन पाटील. आपण सुद्धा या. चला या नयन पाटील, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. चार मध्ये 4. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला होता, सन्मान दिला होता सिंगल साठी. चला नयन पाटील आपण सुद्धा या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. A1 जोडी आहे साहिल मेहर आणि नयन पाटील. 5 मध्ये 5 शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन मुन्ना सज्ज होतोय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं होतं तोपर्यंत सिंगल. पहा 25 धावांचा पाठलाग करतोय ओमसाई इच्छा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावपलकर. या ऐकूया DJ मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. होते दुकानाची घडी भर थांबना, माझे प्रिय तू हलू हलू चालना. होते दुकानाची घडी भर थांबना, माझे प्रिय तू हलू हलू चालना.
पोशा पण आखारात निज हुनाय बायकोची कटकट मी ऐकहू नाय दुसरी आणायला एकलाच जाय कशी बशी पटवून आणता काय थँक्यू अजून एक गोड व्यक्तिमत्व नवापूर गावातील ज्यांच्याकडे पाहिलं जातं सुधीरजी मेहर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण सुद्धा त्यांच्यासोबत अविनाश मेहर आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. सुधीर मेहर आणि अविनाश मेहर यांचं या ठिकाणी आगमन होते. आपल्या सरचे स्वागत आहे. दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये मयूर पॉवर प्ले घेतला गेला. हो पॉवर प्ले. आता पॉवर जनरेट कोणाला करावी लागणार. पहिला बॉल ऑन साइडला सिंगल साठी. पहा जेकेसीसी संघाला या मॅच मध्ये जिवंत राहावं असेल तर एखादा विकेटची गरज आहे. त्यासाठी सर्वात महत्वाचं पॉवर प्लेचं षटक आहे. इकडून पॉवर प्ले साठी पॉवर जनरेट कोणाकडे आहे येणारे खेळाडू सांगणार आहे. 7 धावा फलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. ऑन साइडला ओ वेट वॉच आणि त्याला फेकून दिलं. सीमारेखा पार चौकार 4 धावा. थँक्यू भरपूर वेल आणि त्या फटक्याला एक्झिक्यूट करत असताना पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय चेंडूला सिंगल साठी. पहा एखाद्या चौकारने आता संपूर्ण दबाव आला गेला. इक्वेशन काय आहे 15 मध्ये 13. आता अशा इक्वेशनला एखादा विकेट येणं गरजेचं आहे नाहीतर येणाऱ्या पुढील चेंडूमध्ये अजून अडचणी वाढणार. त्यासाठी 2 खेळाडू चर्चा करतायत. आता या चर्चेस काय उत्तर आहे कळायला मार्ग नाहीये. चर्चा करेंगे तभी खर्चा होईगा. आता खर्च इतका करा की तो मोठा नाही व्हायला पाहिजे. या गोष्टीचा सुद्धा विचार आता करावा लागणार आहे. 15-13 हलक्या हाताने चेंडूला कट केला गेलाय सिंगलसाठी. पहा दबाव नाहीये प्रेशर नाहीये. चौकार सुद्धा आला गेलाय. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 25 धावांचा पाठलाग करतोय. समोर प्रेशर आलंय. आता समोर प्रेशर येत असताना सर्व खेळाडू डगआउट मध्ये जा. डगआउट आपल्यासाठी वरती केले त्यामुळे आणि खुर्च्या सर्वांनी वरती घ्या. ज्या कोणाच्या खुर्च्या डगआउट मध्ये खाली. ओ व्हॉट अ फील्ड अमोल क्या बात आहे. जवळ 5 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाता अडवलंय. येस ऍक्शन रिप्ले मध्ये पहा समोर डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता. येस आउटस्टँडिंग आहे. पट काय जबरदस्त फिल्डिंग आहे. अमोल त्या ठिकाणी होते. जवळपास चेंडूला अडवलं होतं. ऑन साइडला पुन्हा एकदा कॅट केलं गेलंय सिंगल साठी. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय. 12-10 या इक्वेशनला मॅच आणून थांबलाय. या ऐकूया डीजे मयूरला. थँक्यू. आता इक्वेशन काय 12 मध्ये 10. प्रणय मात्रे याचं कॅप्टन नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहा आता प्रणय मात्रेला थोडासा अटॅक करावा लागणार आहे नाहीतर शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये अडचणी अजून वाढणार. पहिला बॉल फुल टॉस कट केलं गेलं होतं आणि पाठवलं होतं सिंगल साठी. पहा आता इक्वेशन काय बनलंय 11 मध्ये 9. 11-9 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच घडलंय. पाठवलंय सिंगल साठी. पहा एक धाव महत्वाची माहित आहे. इकडून आता अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागणार. काय प्रणय मात्रेला पॉवर प्ले येणं गरजेचं होतं का हा सुद्धा प्रश्न असणार आहे. कारण समोर विकेट आल्या नव्हत्या आणि प्रणय मात्रे विकेट टेकर बॉलर आहे. प्रणय मात्रेला माहित आहे कशा वेळेला पॉवर प्ले मध्ये काय कुठे काय करायचं हा सुद्धा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सिंगल आली गेले. पुन्हा चेंडू सिंगल साठी. आता इकडून अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागणार आहे. अटॅकिंग फिल्डिंग लावत असताना तो अटॅक प्रणय मात्रेला करावा लागणार नाहीतर अडचणी अजून वाढणार. समोर प्रत्येक चेंडू स्ट्राईक रोटेट झाली गेली. ही सर्वात जमेची बाजू आहे. आता थोडंसं ट्रम्बल झाले परंतु
बराच वेल वेल महत्वाची. आता जितका वेल तुम्ही घेणार त्या वेळेमध्ये तुम्हाला अटॅक सुद्धा करावा लागणार आहे. 8 मध्ये 6 या इक्वेशनला मॅच अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला. आता अटॅकिंग फिल्डिंग लावत असताना ऑलरेडी 2 खेळाडू पुढे आल्यात. विकेट पाहतोय डब्ल्यू इकडे डब्ल्यू येणे गरजेचं आहे. त्या डब्ल्यू साठी पुरेपूर प्रयत्न सुरू आहे जेकेसी सरनार संघाचा. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी झाली. ओ इकडे काय डब्ल्यू येणं गरजेचं आहे. डब्ल्यू आला गेलाय. पहिला विकेटचं बटन गॉन. थँक्यू. पहा मयूर, या अगोदर चर्चा झाली होती डब्ल्यू का महत्वाचं आहे. आता डब्ल्यू आलाय. नवीन बॅटर शिवम राय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 5 सिंगल आले. ओ बॅकअपला आता लवकर येणं गरजेचं होतं का असं प्रश्न आहे. त्वरित फेकी केली होती प्रणय म्हात्रेनी. पहा इक्वेशन काय बनलंय 6 मध्ये 5. 6-5 इक्वेशन मॅच मध्ये राहिले गेलंय. आता सर्वांच्या नजरा शेवटच्या अंतिम षटकामध्ये आहेत. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. चेतन कदम नवीन गोलंदाजी मार्क वर. आता चेतनला साहेबाचं मैदान, VPL या सर्व गोष्टी आठवाव्या लागणार आहेत तरच तिकडे काय होऊ शकते. प्रयत्न आता करावा लागणार आहे. 6 मध्ये 5 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. राहुल पुलेकर येस यावर सर्वांच्या नजरा आहेत. ह्या दोन्ही मैदानामध्ये उपस्थित आहे. 25 धावांचा पाठलाग करतोय. विकेट गेली आहे परंतु राहुल पुलेकर हा मैदानामध्ये आहे. सर्वात जमेची बाजू आहे. 6 मध्ये 5 पहिला बॉल. टॅप केलं वेगाने आल्या प्रणय म्हात्रे. ओ फेकी नाही आहे. आता इतक्या वेगाने आल्यानंतर फेकी करणं गरजेचं आहे हा सुद्धा प्रश्न होता. सिंगल आली गेले. 5-4 5 मध्ये 4. चर्चा करतायत. टीम मीटिंग बोलायला गेले त्वरित. आता टीम मीटिंग मध्ये काय सिद्ध होईल. चर्चा करतायत. चर्चा में खर्चा इतना करो क्यों लंबा भी नहीं हो जाए. आता या सर्व गोष्टी आठवाव्या लागणार आहेत. चर्चा झाली गेली. आता चर्चेस काय उत्तर येईल. अजूनही अटॅकिंग फिल्डिंग नाहीये. तोच प्रयत्न आहे. 5 मध्ये 4 नवीन बॅटर शिवम. ओ खाली राहिला, थोडासा खाली राहिला, फेकी झाली गेले. डायरेक्ट हिट बनता काम. ओ इकडे काय मॅच फिनिश. कोणीही विचार केला नव्हता. आता एका चेंडूने सर्व काही खेळ संपेल. मॅच फिनिश. सामना जिंकला होमसाईच्या संघाने आणि पराभवाच्या छायेत जातोय जेकेसी संघ.